नमस्कार बालमित्रांनो, मी तुम्हाला आजपासून भीमरूपी स्तोत्र सांगणार आहे आणि त्या भीमरूपी स्तोत्रातल्या प्रत्येक श्लोकाचा अर्थ सांगणार आहे. यात 16 श्लोक आहेत. मी रोज तुम्हाला एकेका श्लोकाचा अर्थ सांगणार आहे. चला तर मग आपण या श्लोकाला आणि या श्लोकाच्या अर्थाला सुरुवात करू. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंजना हा भीमरूपी स्तोत्रातला पहिला श्लोक आहे. मी तुम्हाला या श्लोकाचा अर्थ सांगणार आहे. हे हनुमंता, आपण भीमरूप महारुद्र वज्र हनुमान मारुती वनाचे शत्रू माता अंजनीचे पुत्र प्रभू रामचंद्राचे दूत आणि प्रभंजन आहात. भीम म्हणजे भव्य अथवा विशाल. हनुमंत भव्य आणि विशाल आहेत. त्यांना भीमरूपी म्हटले आहे. भगवान शंकराने रामाच्या सेवेसाठी अनेक अवतार घेतले. त्या प्रत्येक अवताराला रुद्र म्हणतात. त्यातील हनुमंताचा अवतार म्हणून सर्वात महत्त्वाचा म्हणून महारुद्र होय. बालपणी हनुमंताने सूर्य गिळला तेव्हा इंद्राने आपल्या वज्राने त्याच्या हनुवटीला आघात करून सूर्यबिंबाची सुटका केली, म्हणून हनुमंताला वज्र हनुमान म्हणतात. मरुत हे वायूचे एक नाव आहे. हनुमंत वायुपुत्र असल्यामुळे त्यांना मारुती असे म्हणतात. लंकेत हनुमंताने रावणाच्या वनांचा विध्वंस केला म्हणून त्याला वनारी असे म्हणतात. अंजनी देवीचे पुत्र असल्यामुळे अंजनीसुत असे म्हणतात. सीतेचा शोध घेणे, रावणवधाची पत्नी सीतेला सांगणे, राम अयोध्येत येत असल्याचा निरोप भरताला सांगणे, अशा सर्व महत्त्वाच्या प्रसंगी प्रभू रामचंद्रांनी दूत म्हणून हनुमंताला पाठविले, म्हणून तो रामदूत आहे. प्रभंजन हे वासुदेवांचे एक नाव आहे, म्हणून हनुमंताला हाक मारताना प्रभंजना असे संबोधले जाते. ही 8ही विशेषणे हनुमंताची असून या विविध नावांनी समर्थ हनुमंतांना साकडे घालीत आहेत. हा व्हिडिओ किंवा हा श्लोक तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.